हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे जयश्री आणि तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर बघा, दिवाळी तर जवळ आली आहे आणि आता 4-5 दिवसाच्या अंतरावरतीच आहे. पण मी आज तुम्हाला काय काय घेतलं आहे शॉपिंगमध्ये ते दाखवणार आहे. जमलंच तर तुम्हाला घ्यायचं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर तुम्ही घेऊ शकता. तर बघा, पहिल्यांदा बघा, मी खूप साऱ्या वस्तू मागवल्या, त्या हळूहळू मागवल्या. तर सुरुवातीला हे बघा, हे जे असतं ना, हे रांगोळी मी मागवले. ही प्लायवूड आहे. तर याच्यामध्ये ना मी कलर देऊन घेतले आणि त्यावरती असे आरसे चिपकवले आहेत. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये रांगोळीचे कलरसुद्धा भरू शकतात आणि तसे तुम्ही भरून ठेवू शकता. रांगोळीमध्ये खूप सुंदर दिसतं, खूप छान दिसतं. पण काम सोपं होण्यासाठी मी हे कलर करून ठेवले. तर खूप सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा मिळतात. तुम्हाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, नक्की चेकआउट करा. खूप स्वस्तसुद्धा मिळतं. आणि बघा, हे जे दिवे, तर मला हे जे आहे ना कॉर्नर मध्ये सजवण्यासाठी हे घ्यायचं होतं. कधीपासून मला घ्यायचं होतं, म्हणजे 3 वर्षापासून हे आलेले आहेत आणि तेव्हापासून हे मला घ्यायचं आहे. आणि खूप सारे दिवे समोर ठेवलेले आहे आणि मध्ये एकदम छान असं आपण पाणी टाकून फ्लॉवर वगैरे ठेवू शकतो, आजूबाजूला दिवे ठेवू शकतो किंवा याच्यातसुद्धा लावलं तरी चालतं. पण दिसायलाही खूप छान आहे आणि कॉपरचं आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर याचीसुद्धा लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. खूप स्वस्त आहे. आत्ताच नाही, दिवाळीनंतर, कारण आपल्याला दिवाळीचे अजून खूप जास्त आपले जे हे असतात सणवार ते चालू होतात. तर तुम्हाला घ्यायला काही हरकत नाही. आणि बघा, ही लाइटिंग मी मागवली आहे. खूप मोठीच्या मोठी आहे आणि याची वायर मला काही लावता येणार नाही, म्हणून मी तुम्हाला लावून नाही दाखवत आहे. पण दिवाळीच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच की ते कशी लागली आहे. खूप मोठी आहे आणि वेगवेगळ्या म्हणजे 4 प्रकारचे कलर आहे आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये चालत असते. खूप जास्त छान क्वालिटी आहे. तर याचीसुद्धा लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की चेकआउट करा. तर बघा, दुसरं आता हे प्रोडक्ट आहे. तर हे जे दिवे आहे छोटेवाले, तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केले आहे. हे तर मला खूप जास्त म्हणजे खूप जास्त माझे फेवरेट झाले आहेत. कारण बघा, सांगते, हे जे दिवे आहेत ना, तर याच्यामध्ये सेल आहे. तर हे आपण एकदा घेतल्यानंतर आपल्याला फेकून द्यावे लागतील असं वगैरे काहीच नाही होणार. फक्त हे हाताळताना ना तुम्ही हे स्वतः हाताळा, मुलांच्या हातामध्ये देऊ नका. माझ्या मुलाने बघा, एक जो आहे ना तो खराब केला म्हणजे खरं सांगायचं तर याचा सेल जर खालीवरती झाला ना थोडा, तर ते लागत नाही. तुम्ही प्रेस करून परत लावू शकता. पण खरं सांगायचं म्हणजे मी खरंच तुम्हाला रिव्ह्यू सांगणार आहे की नेमकं झालं काय. तर जसं दिवा आला त्याला खूप म्हणजे छान वाटलं आणि तो आहे 4 वर्षाचा. असतं लहान मुला तर माहिती आहे तुम्हाला की खूप जास्त एक्सायटेड होता. मी त्याला नको म्हटलं, पण मी त्याला एक दिवा दिला होता. म्हटलं, बघ तुला कसं धावता येतं. तर त्याने खूप वेळ तो दिवा चालू बंद केला आणि बहुतेक त्याचं बटन खराब झालं का त्याचं काय माहिती. आता भूमीचे पप्पा आल्यानंतर आहे ना, मी त्यांना सांगेल, मग ते बघतील आणि मग नंतर चालू करून देतील मला. बघा, असं लागला होता आणि मग त्याला परत लावावं लागत होतं मला. कारण काय झालं होतं काय माहिती. बघा, असा बंद पडत होता थोडा जरी हल्ला तरी. चला ठीक आहे, तुम्हाला घ्यायचं ना तर घेऊ शकता. खूप जास्त छान क्वालिटी आहे आणि खूप मस्त आहे. कारण कोणतीही गोष्ट आपण व्यवस्थित हाताळली तरच ती टिकते. नाही हाताळली तर तुम्ही कितीही भारी किंवा ब्रँडेड वस्तू घ्या, ती खराब होतेच. तर हे दिवे काय आहे, पण हे खूप जास्त छान आहे, अफोर्डेबल आहे. तर मला तर खूप जास्त छान बेटर याच्यासाठी वाटतं की आपण तेलाचे दिवे लावतो सगळ्या ठिकाणी, तर देवाला फक्त 1-2 दिवा जरी तेलाचा लावला तरी चालतो आणि तो पुरेसा होतो. तर रोषणाई पूर्ण आपल्या दिवाळीमध्ये जर घराची करायची असेल तर हे दिवे एक नंबर आहे. म्हणजे आपल्याला घासायचं, चिकट वगैरे असं काहीच नाही होत. जेवढा वेळ पाहिजे तेवढं फक्त आपण याचं बटन ऑन करून तिथं लावून द्यायचं आहे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण बंद करून परत ठेवून द्यायचं आहे. म्हणजे हवा जरी आली तरी ते काही विझणार नाही. मला तर फार जास्त आवडलं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही घेतले का, नाही घेतलं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, नक्की चेकआउट करा. तर मी माझं घर हे असं सजवणार आहे दिवाळीमध्ये. तर दिवाळी व्लॉगसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल, नक्की चेकआउट करा. आणि मला हे आहे ना इतकं जास्त आवडलं, मला खूप जास्त छान वाटत होतं. तुम्हालाही आवडत असेल बघा, खूप जास्त छान दिसत होतं. आणि खरं तर आहे ना, माझं एक काम वाचणार आहे की दिव्यांचं ते चिकट होतं ते दुसऱ्या दिवशी मला उठून परत पुसावं लागतं. कारण मुलं चालता पडता परत काय ना काही दिवसभर त्यांना सुट्टी असते. आपण
परत आपल्याला गावाला वगैरे जायचं असलं ना तर मग ते सगळं आवरायला वेळ तर होतोच. तर हे बेस्ट उपाय आहे माझ्यासाठी. तर मी ना हे 6 म्हणजे 6ची क्वांटिटी मागवली होती. मला अजून एक क्वांटिटी मागवायची आहे, ती येईलच. पण ते म्हणजे व्हिडिओच्या मध्ये मला तुम्हाला दाखवता नाही येणार, कारण मी आत्ता मागवले आल्यानंतर. तर बघा हे जे आहे ना हे पाण्यावरती दिवे. तर माझ्या ज्ञानेशला तर खूप जास्त तो म्हणत होता, मम्मी हे जादूच आहे. पण त्याला काय करणार ना की याच्यामागे टेक्निक आहे. तर त्याचे पप्पा ना त्याला सांगणार आहे की नेमकं काय याच्यामागे टेक्निक आहे. तर बघा याच्यामध्ये ना पाणी टाकलं ना थोडं का ते चालू होतं. तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळाने. त्याच्यानंतर हे बघा हे फ्लॉवर पॉट मी मागवले होते. खूप सुंदर आहे, खूप छान आहे. म्हणजे खूप दिवस झाले मी मागवले, पण तुम्हाला मी आता दाखवते आहे. कारण एक एक वस्तू मी नाही दाखवू शकत तुम्हाला एका खट्टे. जर मी हे जे दाखवलं ना तर तुम्हालाही पटपट घ्यायला समजतं आणि मला लिंक पण शेअर करता येतात मग. आणि खूप जास्त फ्लॉवर पॉट छान आहे तो, आणि तुम्ही धुवूनसुद्धा ठेवू शकता. तर बघा हे चॉपरसुद्धा मागवले होते. तर हे चॉपर मी नव्हते मागवले खरं सांगायचं तर, हे माझ्या शेजारीच्या काकू आहे त्यांनी मागवलं होतं. तर हे चॉपर सेम चॉपर माझ्याकडे सुद्धा आहे. याचा मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे. तर मी पहिल्यांदा माझ्या बहिणीच्या घरी मी बघितलं होतं हे चॉपर. मला खूप जास्त आवडलं होतं. म्हणजे आपण पावभाजी वगैरे करतो किंवा कांदा पोहे करतो त्याच्यामध्ये, आणि परत सपोज आपण दुसरं अजून काहीतरी नाश्त्याचं बनवतो, पोहा, उपमा किंवा हरभरे, चणे असं आपण जेव्हा बनवतो ना तेव्हा बारीक कांदाच लागतो. भेळसाठी पण एकदम बारीक कापलेला कांदा लागतो. खूप छान लागतो, मस्त लागतो. आणि तो जो कापण्याचा तर म्हणजे इतका बारीक कांदा आहे ना तो याच्यामध्ये पटकन कापून होतो. तर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर त्याची लिंक देते. खूप मस्त प्रोडक्ट आहे, यूजफुल आहे आणि 99 पर्यंत भेटून जातं. खूप मस्त आहे. तुम्हाला घ्यायचं तर त्याचीसुद्धा लिंक आहे. आणि बघा हे जे पाण्याचे दिवे आहे ना तर बाकीचे ज्ञानेशने कुठे ठेवले मला सापडलेच नाही. हे 2च दिवे समोर होते म्हणून तुम्हाला दाखवते आहे. तर यामध्ये ना थोडंसं पाणी टाकलं ना अर्थिंगच्या साह्याने मग ते चालू होतात. तर त्याला ना कळत नव्हतं, त्याला असं वाटलं जादूच आहे. आणि बघा हे दिवेसुद्धा खूप छान आहे, म्हणून मी असे वेगवेगळ्या प्रकारचे मागवले आहे. तुम्हाला हवं तर याचीसुद्धा लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की चेकआउट करा. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तुम्हाला मी छान प्रोडक्ट आणि खरा रिव्ह्यू देणार आहे. सोबतच माझे डेली व्लॉग किंवा कुकिंगचे व्लॉग किंवा बाहेर मिक्स सगळं मी जसं जीवन जगते ना तशा प्रकारचं मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. काही माझं हायफाय वगैरे नाही, मी एकदम साधारण घरातल्या मुलगी आहे आणि मी माझं जीवन कसं जगते किंवा मी कसं हँडल करते आणि मी ज्या काही ट्रिक आणि सोपं म्हणजे काम सोपं होण्यासाठी ज्या ट्रिक वापरते ते तुमच्यासोबत शेअर करेल. किंवा आपलं कुठे बचत होते आहे, काय कुठे तोटा होतो आहे ते सुद्धा तुम्हाला सांगेल. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक करा. आणि अजून तुम्हाला जर माझ्याकडून काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. तर असेच छान छान मला सपोर्ट मी देत आहे त्यासाठी खरंच खूप थँक्यू. माझी 1999 सबस्क्रायबर झाले आहे. तर या व्हिडिओ थ्रू 2000 सबस्क्रायबर होऊ द्या. नक्कीच तुमचा आशीर्वाद आणि तुमचं ब्लेसिंग मला लाभू द्या. तर मी सुद्धा खूप जास्त मेहनत करते आहे, तर नक्की मला सपोर्ट करा. तर बघा आता हे जे सामान पसारा झालेला आहे ना हे सगळं मला ठेवून द्यायचं आहे. हे आवरायला सुद्धा मला अर्धा तास लागणार आहे, कारण जिथले जिथे वस्तू ठेवायची असते. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.